ज्यांनी चोऱ्या केल्या तेच जास्त दंगा करायला लागल्यात असा त्याचा अर्थ. दादा, पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण जरी वाढवलं तरी अजून पेट्रोलचे भाव काही कमी झालेले दिसत नाहीये आणि लोकांच्या गाड्या सुद्धा रोडवरती सोडून जायला लागतात. जर 15% किंवा 10% किंवा 20% इथेनॉल वापरलं असेल तर अशी अपेक्षा आहे की त्या प्रपोर्शनेटली पेट्रोलचे दर कमी व्हायला पाहिजे. कारण इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त जातं असं आमची समजूत आहे आणि त्यामुळं तो इफेक्ट जर दिला असता तर जनतेत एवढा रोष निर्माण झाला नसता. नितीन गडकरी यांनी इथेनॉलची पॉलिसी मनमोहन सिंगांच्या काळात सुरुवात झाली, ती वाढत वाढत आता 20% गेली. नितीन गडकरी त्यात नेहमीच पुढाकार घेत आलेले आहेत, पण त्यांनी गाड्या खराब होतात वगैरे अशा काही गोष्टी पुढे प्रेझेंट केल्या जातात. मला असं वाटतं की 15% 20% पर्यंत फारसं काही होत नाही असे ठोकताळे सगळ्यांनी दिलेले आहेत. पण आता लोकांचा अनुभव हाही महत्वाचा आहे, लोकांचा त्या बाबतीतला रोष हा देखील तेवढाच महत्वाचा आहे. पेट्रोलचे दर कमी व्हायला पाहिजे होते ना, पेट्रोलचे दर कमी व्हायला पाहिजे पण केलं. माझा सल्ला त्यांनी काही घेतलेला नाही आणि माझं त्यांच्या कामावर लक्ष नाही. ते अबोल आहेत का बोलके आहेत हे मी अलीकडे पाहिलेलं. महिला शेतकरी योजना ही फक्त महिलांना प्रभावित करण्यासाठी योजना आहे. त्या बिलामध्ये काय महिलांना मिळणार हे कुठंच नाहीये, त्यामुळे हे बोगस काम आहे. फार अर्थ नाही. महिलाओं को किसान का दर्जा देना, योजनाओं का उनको लाभ मिलेगा, इस तरह के दावे किए गए।